तर गाईज आज ना मी ऑफिसला येताना अंधेरी MIDCच्या जवळ एका सिग्नलला थांबले आणि मी स्कूटीवरती येते. मी सिग्नलला थांबले. माझ्या शेजारीच एक 4 व्हीलर मध्ये एकदम 4 व्हीलर तसली इनोवा फॉर्च्युनर वगैरे तसल्या ना मोठ्या मोठ्या गाड्या एकदम भारदस्त तशा गाड्यामध्ये एक मुलगी बसली होती आणि आम्ही दोघी जणी लाईन मध्ये आल्यावरती मी तिच्याकडे पाहिलं, तिनं माझ्याकडे पाहिलं, ती माझ्याकडे बघून हसली. मग मला असं वाटलं की यार किती छान ना, म्हणजे तिला धड पाऊस आल्यावरती रेनकोट घालायचं टेन्शन नाही, तिला पावसाचं टेन्शन नाही, उन्हाचं टेन्शन नाही, मस्त गाडीत बसून जायचं आणि किती सुंदर पर्सनॅलिटी वाटते, एकदम भारदस्त. आणि तसं मला वाटलं आणि मग मी थोडंसं सिग्नल संपला पुढं आले आणि एकतर मला आज ऑफिसला यायला खूप उशीर झालेला बरं का, मीटिंग होती माझी 10:30ची. तर मग मी पळत आले. नंतर पुढच्या सिग्नलला इतकं ट्रॅफिक होतं की त्या 4 व्हीलरच्या गाड्या सगळ्या लाईनीनं थांबल्या होत्या आणि मी साईडनं 2 व्हीलर असल्यामुळे अशी पटपट निघून गेले. मग नंतर मी विचार केला की ठीक आहे, म्हणजे 4 व्हीलरचे आपले ॲडव्हान्टेजेस आहेत, पण माझ्याकडे जी स्कूटी होती त्याच्यामुळे मी लवकर आले. जर सपोज माझ्याकडे पण 4 व्हीलर असती तर कदाचित मला मीटिंगला यायला उशीर झाला असता, जो की झाला पण खूप कमी, म्हणजे मॅनेज झालं. पण म्हणजे प्रत्येक गोष्टीचे आपले फायदे असतात. तर आपल्याकडे जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये खरं आपण सॅटिस्फाईड राहायला पाहिजे, जे आहे त्यात आनंद मानला पाहिजे आणि नक्कीच 4 व्हीलरसाठी तर प्रयत्न केलेच पाहिजेत, पण ज्यात आहे त्यात खुश राहा.